श्री स्वामी समर्थ. आपल्या स्वामींनी आपणास भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे अभयन वचन दिलेले आहे. याचे स्मरण करत स्वामी माझे चांगलेच करत आहेत. स्वामींच्या प्रेमाच्या शक्तीचे संरक्षण कवच माझ्या भोवती सतत आहे. या विश्वातील कोणतीही अशुभ शक्ती, नकारात्मक शक्ती मला स्पर्श करू शकत नाही ही अतूट अभेद्य विश्वास ठेवत हृदयातून येणाऱ्या स्वामी हुकुमांचे पालन करत स्वामींना अपेक्षित आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करायची आहे. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा आणि त्यासोबत आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. ही सृष्टी स्वामींची आहे. स्वामींना ही सृष्टी अजून सुंदर करायची आहे. या पृथ्वीवरील मानवाचे जीवन सोपे सुटसुटीत करायचे आहे. स्वामी भक्त हो आणि या स्वामी हुकुमाचे पालन करण्यासाठीच संसाराच्या महापुरात उडी घेतली आहे. आपण स्वामींचे कार्य करण्यासाठी पृथ्वीवर आलो आहोत. आपल्याला फक्त आपल्या जीवनातील पात्र उत्कृष्ट करायचे आहे. अनन्य भक्ती आणि अतूट अभेद्य श्रद्धेचे भावनेने भारलेले आपले कर्म करायचे आहे. आजच्या लीलेत स्वामींनी उंदराला जिवंत करून हेच संकेत दिले की जर तुमच्या जीवनात उंदरासारखी उपद्रवी, त्रास देणारे माणसं व नकारात्मक घटना घडत असतील तर त्या आपली परीक्षा घेण्यासाठीच आपल्याला जीवनात येत आहेत असे समजा. आपण सकारात्मक भावनेवर, ईश्वरीय भावनेवर, स्वामी भावनेवर कितपत स्थिर झालो आहोत याचे मोजमाप करण्यासाठी स्वामी त्यांना जिवंत करत असतात. ही अनन्य भक्तीची भावना बाळगा आणि बघा. एकदा की आपण स्वामी भावनेवर स्थिर झालो मग हे त्रास देणारे व उपद्रवी आपोआप विलीन होतात. मग स्वामी त्यांना पुन्हा जिवंत करत नाही. अशी व्यक्ती वा घटना आपल्या जीवनात पुन्हा कधीच येत नाही. उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देवो, बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो आणि श्री स्वामी समर्थ महाराज तुम्हाला सदैव सुखात ठेवो. जो जीवनभर नियमित भगवान परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो व भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे ज्यांचे दैवत आहे त्यांच्या अंतकाळी भगवान परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजच परलोकी जाण्याचे मार्गदर्शनासाठी येतात. हे अनुभव सत्य आहे. श्वास घेतोय तेवर जगून घ्यावं छान. झाडालाही कळत नाही कोणतं गळेल पान. आयुष्य म्हणजे शोधलं तर अर्थ आहे, नाहीतर नुसतं स्वार्थ आहे. आजच्या तरुणांमध्ये संयमची कमी आहे. कोणतेही कामं होत नसले तर ते लगेच डिप्रेस होतात किंवा हार मानतात. यशस्वी होण्यासाठी संयम असणं खूप महत्त्वाचं आहे. आज बिझनेस सुरू केला की उद्या लगेच प्रॉफिट होतं असं नाही. स्वामी म्हणतात, हिमतीने हार पण हिंमत हारू नकोस. परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवूनच जन्माला घालतो, पण चमकतो तोच जो घनाची गाव सोसण्याची हिंमत ठेवतो. जगात सुखी कोणीच नसतो, म्हणून आहे त्या परिस्थितीत सुखी माना. खायला नाही म्हणून काही जण रडतात, तर काही जण भरपूर असूनही खाता येत नाही म्हणून रडत असतात. शांतपूर्ण आयुष्याचे 2 नियम. अपयशाचे दुःख हृदयापर्यंत पोहोचू द्यायचे नाही आणि यशाचा अहंकार मेंदूपर्यंत जाऊ द्यायचा नाही. उकळत्या पाण्यात प्रतिबिंब दिसत नाही, पण पाणी शांत आणि स्थिर असेल तर दिसतं. मन आणि विचार सैरभैर असताना मार्ग मिळत नाही. शांत व्हा, मन एकाग्र करा, मार्ग नक्की सापडेल. माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार, शक्तीनुसार जीवन जगत असला तरी नियतीने मांडलेले डाव आणि नियतीने ठरवलेला शेवट हा त्याला स्वीकारावाच लागतो. स्वामी समर्थ म्हणतात, समतोल मनासारखी कोणतेही व्रत नाही
समाधानासारखे कोणतेही सुख नाही, लोमासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही. स्वामी आपल्या प्रत्येक भक्ताची भाव, भक्ती, श्रद्धा आणि विश्वास ज्याच्या त्याच्या परीने प्रत्येकाच्या मनी स्वतःविषयी वाढवत असतो. आपण फक्त त्या वाटेवरून चालायचं असतं आणि चालविणाराही तोच आहे. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामींची एक छोटीशी गोष्ट. स्वामींसमोर उभा होता एक माणूस हताश, हात जोडून. डोळ्यामध्ये पाणी होते. मनातून पूर्ण मोडून पडलेला तो म्हणाला, स्वामी, काय करू कळत नाही, प्रश्नांचं उत्तर मिळत नाही. स्वामी म्हणाले, विश्वास ठेव. माणूस म्हणतो, सगळेच रस्ते बंद आहेत, आशेचे दिवे मंद आहेत. स्वामी म्हणाले, विश्वास ठेव. आज असं वास्तव आहे जिथं आशेचा किरण नाही. उद्या काही छान असेल असा आजचा क्षण नाही. कशावर मी विश्वास ठेवावा? जगामध्ये विश्वास आहे, तुमच्याकडे काय पुरावा? माणूस विचारतो. शांतपणे हसत स्वामी म्हणाले, पक्षी उडतो आकाशात आपले पंख पसरून. विश्वास असतो त्याचा खाली न पडण्यावर. मातीमध्ये बी पेरतो, रोज त्याला पाणी देत विश्वास असतो. बाळ झोपते कुशीत, आईच्या कुशीत. विश्वास असतो त्याच्या तिने सांभाळून घेण्यावर. उद्याचे बेत बनतो, रात्री डोळे मिटतो. विश्वास असतो तेव्हा पुन्हा प्रकाश होण्यावर. आज माझ्या दारी येऊन आपली सगळी दुःखे घेऊन विश्वास आहे तुझा मी हाक ऐकण्यावर. असाच विश्वास जागव मनात. परिस्थिती बदलते एका क्षणात. नकळत तुझ्यासमोर असा एक क्षण येईल, ज्याची आशा सोडली होतीस ते स्वप्न खरं होईल. म्हणून सगळे रस्ते बंद होतील तेव्हा फक्त विश्वास ठेव. जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतो मी. तुम्ही या गोष्टीवर सहमत असाल तर आत्ताच खाली कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा आणि त्यासोबत आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयातच आहे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. स्वामी म्हणजे प्रेमळ शक्ती. स्वामी म्हणजे अंतरात्म्यातील. स्वामी म्हणतात, या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही. दुःखाचंही तसंच आहे. काही काळासाठीच दुःख राहतं आणि फक्त हिंमत ठेवायला हवी. स्वामी सांगतात, पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो, हातावर पडला तर चमकतो, शिंपल्यात पडला तर मोती होतो. थेंब तोच असतो, पण फरक फक्त सोबतीचा असतो. स्वामी सुखांची समृद्ध आहे आणि माणसाच्या सर्व प्रकारच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारे ते एक कल्पतरू आहे. 4 पुरुषार्थ, 8 सिद्धी आणि 9 प्रकारच्या निधी त्या स्वामीकडे वास्तव्यास आहे. त्यामुळे हे सामान्य माणसा, तू तुझ्या जिभेचे चोचले पुरविणं थांबव आणि ही जीभ स्वामी नामस्मरण भक्तीकडे वळव. व्यर्थ बडबड करू नकोस. स्वामी चरणाचा दास हो. जे काय चालू आहे तुमच्यासोबत ते फक्त थोड्या वेळ पुरताच आहे. अजून थोडे दिवस विश्वास ठेव, सगळं ठीक होईल. कितीही कमावून ठेवले तरी बाकी राहते शून्य आणि संकटाच्या वेळी कामाला येते आपल्या कर्माने साठवलेले पुण्य. स्वामी म्हणजे फुलांची पाकळी, अध्यात्माला जोडून ठेवणारी साखळी. अशक्यही शक्य करतील स्वामी. संकटात पडण्याआधीच तारतील स्वामी. स्वामी साऱ्या ब्रह्मांडाची माऊली. शेवटपर्यंत ठेवतील आपल्या भक्तांवर सुखांची सावली. स्वामी म्हणजे प्रेमळ शक्ती. स्वामी म्हणजे अंतरात्म्यातील शक्ती. स्वामी म्हणजे एक दिव्य तेजाची लाट. स्वामी म्हणजे मोक्षाची सोपी वाट. स्वामी म्हणजे हृदयातील पाझर.
स्वामी म्हणजे भक्तासाठी कृपेचा सागर, स्वामी म्हणजे वाईटासाठी अस्त्र, स्वामी म्हणजे जखमासाठी वस्त्र, स्वामी म्हणजे आईची माया, स्वामी म्हणजे औदुंबराची छाया. मी स्वामींना अशी प्रार्थना करतो, स्वामी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला कायम सुखी ठेवू दे. श्री स्वामी समर्थ. ज्याचे कोणी नाही त्याला आधार देणारे स्वामी आहेत. जिथे अंधार आहे तिथे प्रकाश करणारे स्वामी आहेत. जो हरलेला आहे त्याला जिंकवणारे स्वामी आहेत. जो पडणार आहे त्याला उचलणारे स्वामी आहेत. जो अपंग आहे त्याला पळण्याचे बळ देणारे स्वामी आहेत. ज्याला दृष्टी नाही त्याला ही सुंदर सृष्टी दाखवणारे स्वामी आहेत. ज्याची नाव बुडणार आहे त्याची नाव किनाऱ्यावर आणणारे स्वामी आहेत. सर्व करता आणि करविता स्वामी आहेत. आपण सहन करू शकणार नाही अशा अडचणी आणि त्रास स्वामी आपल्याला कधीच देत नाही. म्हणून जर आपल्याला काही अडचण असेल तर ती प्रशंसा म्हणून घ्या, कारण स्वामींना माहीत आहे तुमची क्षमता किती आहे. पैसा माणसाला वर घेऊन जाऊ शकतो, पण माणूस पैशाला वर घेऊन जाऊ शकत नाही. पैशाचा संग्रह करण्यापेक्षा माणसाचा संग्रह करा. पैशापेक्षा माणसाचे मूल हे अनमोल आहे. भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते, देव कळायला श्रद्धा लागते, माणूस कळायला माणुसकी लागते, चांगलं कळायला सुंदर विचार लागतात, भरपूर जगायला पैसा नाही आयुष्य लागतं. ज्यावेळी हरतो मी संकटांना तेव्हा सावरता तुम्ही मला समर्थ बनून. जेव्हा चालतो अंधारातून तेव्हा दाखवता वाट मला सूर्य बनून. जेव्हा वाहू लागतो दुःखांचा वारा तेव्हा स्वामी तुम्ही मला दाखवता निवारा. जेव्हा वाहतात अश्रूचे पाठ तेव्हा तुम्ही दाखवता मला जगण्याची वाट. जेव्हा पडतो खाली मी थकून हरून तेव्हा तुम्ही घेता मला मांडीवर उचलून आणि म्हणता नको घाबरू या छोट्या छोट्या दुःखांना, नको हरू यांना. लक्षात ठेव कितीही मोठे संकट पडो तुझ्या गाठी, नको घाबरू मीच राहीन तुझ्या पाठी. तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर आताच खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि त्यासोबत आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चला, बाकीचं स्वामी पाहून घेतील. हा विश्वास मनात असला की येणारे प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल. तुझ्या वाटेत आडवे खूप येतील, पायात पाय घालून पाडतील, त्यांना घाबरून तुझं उभं राहणं सोडू नकोस. स्वामी पाहत आहेत तुला, नामस्मरण मात्र विसरू नकोस. स्वामी आपल्या सदैव पाठीशी आहेत. स्वामींच्या हातात एक गोटी असायची, त्या गोटीचे नाव इंद्रनील मणी आहे. स्वामी एका विशिष्ट पद्धतीने गोटी फिरवायचे. बेळगावात ही गोटी एका भक्ताच्या घरी आहे. महाराजांच्या हातात नेहमी गोटी असायची. तेव्हा ती गोटी बघून सर्व सेवेकरी विचारायचे की स्वामी ही गोटी म्हणजे काय. ती तुम्ही हातात घेता, त्या गोटीला पाहता व हसता. तेव्हा महाराज म्हणाले, गोटीमधील गो म्हणजे गोपनीय व टी म्हणजे टिपण, गोपनीय टिपण. सर्व देवदेवतांनी सर्व प्रकारच्या संकटातून वाचवण्यासाठी आपली तीर्थक्षेत्र उचलून घेतली आहेत. महादेवाने काशी क्षेत्र आपल्या त्रिशूलावर घेतले आहे. महालक्ष्मीने करवी नगरी आपल्या हातात घेतली आहे. त्याचप्रमाणे हे संपूर्ण ब्रह्मांड मी माझ्या हातात घेतले आहे. ही गोटी म्हणजे ब्रह्मांड आहे. या ब्रह्मांडात कुठे काय चालले आहे ते सर्व आम्हाला या गोटीमध्ये समजते. तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा. एक ना एक दिवस नक्कीच तुम्हाला त्या गोष्टीमुळे ओळखले जाईल. फक्त थांबू नका, कारण थांबला तो संपला. कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात. असं वाटतं की खरेच देव आहे का, इथपर्यंत शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. विश्वास ठेवा, इथूनच स्वामी लीला सुरू होते, इथूनच खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत फिरकावते, काही क्षण ते हवेतही असतं, पण ते हसत असतं, कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पाडू नाही देणार. तोच विश्वास तुमचा स्वामीवर हवा. कधी कधी वाटतं हे कसं होईल, हे शक्य आहे का. का पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कृतीवर शक्य आणि अशक्य ठरवता, पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही. स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास पाहिजे.
वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही. कर्माचे भोग भोगूनच संपतात. भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नसते, पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो. स्वामींना जेव्हा आपण तळमळीची प्रार्थना करतो त्याच क्षणी स्वामी आपली प्रार्थना ऐकतात आणि त्यांच्या दिव्य नियोजनानुसार सारे ब्रह्मांड कमाल करते. मग जे जे घडते आहे ती स्वामी इच्छा म्हणून स्वीकार करायची आहे. आपली टीका करणारा असेल वा स्तुती करणारा, त्या प्रत्येक व्यक्तीला स्वामींनीच पाठवलं आहे. त्या प्रत्येक व्यक्तीला स्वामींनीच पाठवले आहे म्हणून धन्यवाद द्यायचे आहे. त्याच्याद्वारे जे शिकवले जात आहे ते शिकायचे आहे आणि स्वामी संकेताप्रमाणे आपले कर्म करत राहायचे आहे. मग आपले यश निश्चित आहे. स्वामींची केलेली कोणतीच सेवा कधीच वाया जात नाही. प्रत्येक सेवेचे फळ स्वामी महाराज देतात. काही वेळेस उशीर होईल, पण सेवेचे फळ हे मिळणारच. निस्वार्थी वृत्तीने केलेली सेवा स्वामी माऊलींना खूप प्रिय असते. आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुखदुःखाच्या प्लॅटफॉर्मवरती थांबते आणि आपल्या अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला भाग पाडते. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवा. सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीरसुद्धा एक दिवस गळून पडतं, एखादं पदसुद्धा एक दिवस निघून जातं, परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो. वाईट वेळ आल्यानंतर स्वामींची सेवा करण्यापेक्षा वाईट वेळ येऊच नये म्हणून आधीपासूनच स्वामींची सेवा करणे, त्यांच्या सेवेत राहणे महत्त्वाचे आहे. स्वामी म्हणतात, आपण ज्या कर्माने दुसऱ्याला छळतो त्याच कर्माने आपला सर्वनाश होतो. कितीही ताकद पैसा असू द्या म्हणून वाटेल त्या मनाला लागेल असं बोलून दाखवू नका, कारण नियती बदला घेतेच. जेव्हा तू डोळे बंद करून माझे नाम घेतोस, माझ्याकडे ज्या आशेने येतोस ते मला तू न मागताही कळतं. मी माझ्या भक्तांच्या चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतो. माझ्या आज्ञेचे पालन कर. तुला तुझ्या संसारात हव्या असणाऱ्या सर्व सुखसुविधा मी देईन. विश्वास ठेव, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशीच आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मी सगळीकडे आहे, मी कणाकणात व्यापून आहे, मीच पावन आहे, मीच आहे जल, गगनही मीच आहे, अक्कलकोटातही मीच आहे, दोन्ही ध्रुवावर, कैलासावर, पर्वतावर मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही आणि जाणारही नाही. मी सदैव तुझ्या पाठीशीच आहे. आत्मविश्वास हा सूर्यासारखा असतो. तुम्ही जितकी मेहनत कराल तितकाच तो अधिक चमकतो. म्हणून माझ्या बाळा, विश्वास हा स्वतःवर ठेव तर ताकद बनेल आणि दुसऱ्यांवर ठेवला तर कमजोरी. आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाही. तू जिथे आहेस त्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न कर. प्रयत्न कधीच अयशस्वी होत नाही. स्वामी म्हणतात, तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचं आहे यातलं अंतर कळलं तर तुम्ही काय करता ते कळतं. कोणीही तुमच्यासोबत नसेल तर घाबरून जाऊ नका, कारण उंच उडणारे गरुड हे कमीच असतात आणि त्यांच्यासोबत कोणी नसतो. त्यांच्यासोबत स्वामी नेहमी असतात, हे विसरू नकोस. कष्ट इतक्या शांततेत करा की यश हमखास धिंगाणा घालेल. आयुष्यात अपयशी झाला असशील तर विश्वास ठेव, सर्वात मोठे यश हे सर्वात मोठ्या अपयशानंतरच येते. अशक्य हा शब्द आपल्या शब्दकोशातून काढून टाका. इच्छाशक्ती चांगली असेल तर मदत तुमच्याकडे चालून येते. दुःखाची चव घेण्यापेक्षा ते पचवण्यात अधिक गोडी आहे. म्हणून दुःख चवलत राहण्यापेक्षा ते स्वीकारायला शिका. तुम्ही खचून जाणाऱ्यातले नाही, त्यामुळे आहे त्याला सामोरे जा आणि जिंका. पुढचा दिवस तुमचाच आहे, यश नक्की मिळेल. मनात आत्मविश्वास असेल तर तुम्ही काहीही करू शकता. मग तुम्हाला कशाचीच भीती वाटत नाही. मी काहीतरी चांगलं करेन हा विश्वास आणि मी काहीतरी चांगलं करेनच हा झाला आत्मविश्वास. घाबरण्यासारखा वाईट कोणताही व्हायरस नाही आणि त्याला सामोरे जाणाऱ्यासारखे कोणतेही चांगले वॅक्सिन नाही. सूर्य मावळतोच ते नवीन दिवस घेऊन येण्यासाठी. त्यामुळे आज जरी मनासारखे झाले नाही तरी उद्या ते नक्कीच होईल. पैज लावायची असेल तर ती स्वतःसोबत लावा. हरल तर काहीतरी नवे शिकाल
आणि जिंकाल तर पुढे वाटचाल कराल. आजचा हा संदेश पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आणि मी स्वामींना प्रार्थना करतो तुमच्या मनातील सर्व इच्छा स्वामी पूर्ण करू. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ म्हणजे कोण? स्मरण करताच समोर उभे राहतात ते श्री स्वामी समर्थ. जे संकट तुमच्यापर्यंत पोचण्याच्या अगोदर जे आपल्याला मदतीला धावतात ते श्री स्वामी समर्थ. जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत घेतात ते श्री स्वामी समर्थ. जे सुखदुःखाच्या पलीकडील आहे ते श्री स्वामी समर्थ. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवून सर्व स्वामींवर निशंक सोपवून आपल्याला विश्वासयुक्त कर्म केले असता आपली इच्छा नक्कीच पूर्ण होते. भक्तांनो, तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, काय एवढा चिंता करतोस? मी असताना फक्त तू माझी आठवण काढ व मनापासून माझा धावा कर. माझे नामस्मरण कर. मी तुझ्या जवळ आहे. जेवढा माझा जप करशील तेवढेच तुला फळ मिळेल. पण तुझी सेवा फुकट जाणार नाही. ज्याच्याकडे पैसा आहे तो मन शांतीच्या शोधात फिरत आहे. ज्याच्याकडे मन शांती आहे तो पैशाच्या मागे लागलाय. पण एकमेव श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी असा आहे ज्याच्या या दोन्ही गोष्टी उपलब्ध आहे. कारण गुरुमाऊली म्हणतात, ज्याला पडल्या पडल्या झोप लागते तोच खरा श्रीमंत आहे, म्हणजे महाराजांचे सेवेकरी. असा एक तरी श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी दाखवावा ज्यांच्या घरात माता महालक्ष्मी व माता अन्नपूर्णा यांचा वास नाही. जेथे महाराज आहे तिथे समस्त ब्रह्मांड वास करते. तुम्ही यावर सहमत असाल तर आताच कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. नामस्मरण हा स्वामींनी दिलेला असा एक साबण आहे जो कधीच झिजत नाही, जो कधीच संपत नाही. जेवढा घासला तेवढा कर्म व विषयरूपी मळ उतरवत जाईल. हा मळ खूप जुना आहे. अगदी कित्येक जन्मापासूनचा वेळ लागेल, पण एक दिवस आपण नक्की स्वच्छ होऊ. हा स्वामींचा साबण बाजारात मिळत नाही. तो फक्त स्वामींकडे मिळतो, तोही फार मुश्किलीने. ज्यांना हा साबण मिळालाय ते अत्यंत भाग्यवान आहेत. या साबणाचा वापर करा, अगदी जास्तीत जास्त करा. अनंत जन्माचा मैल निघून जाईल. आपला दिवस दररोज नामस्मरणात पावन करा. घरातून बाहेर पडताना म्हणा, स्वामी माझ्यासोबत तुम्हीही चला. कधी तुम्हाला खूप रडू येत असेल तर स्वामींना सांगा, मला पाठीशी धरा. तुम्ही खूप आनंद असाल तेव्हा म्हणा, स्वामी माझी तुमच्यावर खूप श्रद्धा आहे. तुम्ही काही कामे करता तेव्हा म्हणा, स्वामी माझ्या मदतीला या. तुमच्या हातून काही चुकले तेव्हा म्हणा, स्वामी मला क्षमा करा. तुम्ही रात्री झोपताना स्वामीविषयी कृतज्ञता व्यक्त करा आणि म्हणा, स्वामी तुमच्या मायेचे उबदार पांघरून माझ्यावर घाला. तुला कशाची काळजी आहे? तुमचे काम करा आणि देवावर विश्वास ठेवा. काय होईल किंवा नाही ते देवावर सोडा. विनाकारण काळजी का करता? तू का घाबरतोस? तुला कोण मारू शकतो? आत्मा कधीच जन्म घेत नाही आणि त्याला कोणी मारू शकत नाही. हे जीवनाचे अंतिम सत्य आहे. या पृथ्वी तलावर जेव्हा जेव्हा पाप, अहंकार आणि अधर्म शिगेला पोहोचेल तेव्हा ते नष्ट करण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापन करण्यासाठी मी अवतार घेत राहीन. ज्याने मनावर विजय मिळवला आहे त्याने आधीच भगवंताची प्राप्ती केली आहे, कारण त्याला शांती मिळाली आहे.
अशा माणसाच्या मनाला सुखदुःख, थंडी, ताप आणि मान अपमान यात काही फरक पडणार नाही. जो दान ते कर्तव्य मानून बिनदिक्तपणे एखादी गरजू व्यक्तीला दिले जाते ते दान पुण्य मानले जाते. समाजात राहून परोपकार करणे, कर्तव्य पूर्ण निष्ठेने व प्रामाणिकपणे पार पाडणे, धर्माचे पालन करणे ही सुद्धा मोठी तपश्चर्याच आहे. जे विद्वान आहेत ते जिवंत किंवा मेलेल्यांसाठी शोक करत नाही. ज्याला जीवनाची किंमत कळते तोच आपल्या जीवनाची किंमत ठरवू शकतो आणि जीवनाला मोठे ध्येय देऊ शकतो. मानवी जीवन अत्यंत दुर्मिळ आहे, ते व्यर्थ जाऊ देऊ नका. जीवनात अशी कर्म करा जी येणाऱ्या मानवजातीसाठी प्रेरणास्रोत बनू शकेल. जीवन ना भविष्यात आहे ना भूतकाळात. जीवन या क्षणात आहे. आनंदी मनाने वर्तमानात जगा. स्वतःसाठी सर्वोत्तम व्हा. तुमची किंमत लक्षात घ्या. जग एक दिवस तुमचा आदर करेल. स्वतःला जीवनासाठी तंदुरुस्त बनवणे हाच यश आणि आनंदाचा एकमेव मार्ग आहे. हे अर्जुन, तुझे आणि माझे अनेक जन्म झाले आहे. मला ते सगळे जन्म आठवतात, पण तुला नाही. मी भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य आहे. जे घडणार आहे त्याचे सर्व परिणाम मी पाहू शकतो. म्हणून निकालाची चिंता करणे थांबवा आणि आपले कार्य करत राहा. तुमचे जीवन सुधारण्यासाठी तुम्हाला अनेक कर्म करण्याची संधी मिळेल, परंतु मनुष्य आपल्या इंद्रियांच्या अधीन राहून त्या संधीचा योग्य फायदा घेऊ शकत नाही. वाईट कर्म केल्यावर आयुष्यभर कितीही चांगली कामे केली तरी वाईट कर्माची फळे नक्कीच मिळतात. चांगली कामे करण्याची संधी कधीही सोडू नका. तुमचे काम करा. परिणामाची चिंता करू नका. फळाची तळमळ सोडून जो मनुष्य कार्य करतो तोच आपले जीवन यशस्वी करू शकतो. जो कर्मफलाची आस बाळगत नाही किंवा कर्मफलाचा द्वेष करत नाही त्याला संन्यासी म्हणतात. खरा योगी आपले कार्य पूर्ण निष्ठेने करतो आणि त्याच्या फळाची इच्छा न ठेवता त्याला धर्म मानतो. मनावर ताबा ठेवून आणि स्वतःवर विश्वास ठेवून माणूस पुढे सरकतो तेव्हा जीवनातील कोणतेही गंतव्यस्थान गाठता येते. दुर्बलता नक्कीच देवाने दिलेली असते, पण प्रतिष्ठा माणसाच्या मनाने निर्माण केली आहे. भीतीला धरून राहिल्याने भविष्यातील दुःख टाळता येत नाही. भीतीमुळे चिंता वाढतात, ज्यामुळे मनातील आनंद आणि शांती हिरावून घेतली जाते. तुम्हाला कोणाची भीती वाटते? कोण तुम्हाला मारू शकेल? तुम्ही शरीर नाही. तुमचे शरीर हे केवळ तुमचे कर्म सिद्ध करण्याचे साधन आहे. तू असा आत्मा आहेस जो अमर आहे. कर्म चांगले असेल तर त्याचे फळ नक्कीच मिळते. वाईट असेल तर त्याची शिक्षा नक्कीच मिळते. माझ्या बाळा, माहीत आहे सध्या तू कठीण परिस्थितींना तोंड देत आहेस. तुझे दुःख दूर होण्यासाठी चमत्काराची वाट पाहत आहेस, पण निराश होऊ नकोस. आम्ही तुझी प्रार्थना ऐकली आहे आणि लवकरच तू संकटमुक्त होणार आहेस. लवकरच तुझ्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर, शांतीने भरून जाणार आहे. त्यामुळे आमच्यावर विश्वास ठेव. सतत आमचे स्मरण करत राहा. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करून खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, स्वामी माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. स्वामी म्हणतात, कदाचित तुमच्या मनात असे प्रश्न उद्भवत असतील की मी स्वामी भक्त भावाने पूजा करतो, सत्य भावनेने चालत असताना मी कधी कुणाला दुखवत नाही, फसवत नाही, लुबाडत नाही, तरी लोक मला
दुःख का देतात, का फसवतात? स्वामी, तुम्ही मला अशा वेळी मदत का करत नाही? तेव्हा स्वामी त्याला म्हणतात, बाळा, त्याची बुद्धी त्यांना प्रवृत्त करते. ते तुला फसवतात, दुखवतात. याचा तात्पुरता त्यांना फायदा होतो. पण तू निराश होऊ नकोस. तुला फसवल्याने त्यांना नकळत जी पुढे चांगले मिळणार होते ते त्यांच्यापासून लांब गेलेले असते आणि त्यांचे पाप त्यांना भोगावे लागत असतात. वरवर ते सुखी दिसत असतील, आतून त्याने जे कृत्य केलेले आहे त्याची फेड त्याला लगेच मिळत राहते आणि तुला न मिळालेले ते तुला दुसऱ्या रूपात कुठेतरी डबल मिळून जाते. म्हणून निष्ठा सोडू नकोस, प्रामाणिक राहा, भक्ती कर, कुणाचे वाईट चित्तू नकोस, भिवू नकोस. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. हळूहळू का होईना स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने निश्चितच चांगले दिवस येतील. तुम्ही खचून जाऊ नका. कधी कधी स्वामी भक्ताच्या सहनशक्तीची परीक्षा घेतात आणि आपल्याला त्या परीक्षेत पास व्हायचं असतं. सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी, मी सहमत आहे असं टाईप करा. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमत असते. म्हणून जे दिवस आपण काढले आहे त्याची नेहमी झाली ठेवा. म्हणजे जे आता मिळत आहे त्याचा तुम्हाला आनंद मिळेल. सुंदर चेहरा एक दिवस म्हातारा होतो. बलाढ्य शरीरही एक दिवस गळून पडते. पदही एक दिवस निघून जाते. कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल ढासळला असेल तर श्री स्वामी समर्थांचे नाव घेऊन स्वतःशी संवाद साधा की मला माहीत आहे स्वामींनी माझ्यासाठी योग्य तीच योजना तयार केली आहे. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवून स्वामी निशंक सोपवा. मग ती इच्छा नक्कीच पूर्ण होईल. कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेले नाही, कारण मी अजून जिंकलेला नाही. लक्षात ठेवा, लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात, मावळत्या नाही. पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्या लाटा असतात ज्या मोठ्या बोटी बुडवण्याचं सामर्थ्य ठेवतात. ठाम राहायला शिकावं. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते. जेवढे जप कराल तेवढे स्वामी जपतील. जेवढे वाचाल तेवढे स्वामी वाचवतील. जेवढी सेवा कराल तेवढे मेवा देतील. आवडीने कराल तेवढे स्वामी आवडीने देतील. सवडीने कराल तेवढे स्वामी सवडीने करतील. स्वामी सखांना जे जमले ते सर्वांना जमणे शक्य आहे. अगदी कलियुगातही ते जमणे शक्य आहे. फक्त त्यासाठी तुम्ही मनापासून प्रयत्न करायला हवे. भक्ती यासारखे वैभव्य प्राप्त करण्यासाठी हवे ते दृढ इच्छा, चिकाटी, जिद्द आणि विश्वास. महत्त्वाचं म्हणजे परब्रह्माबद्दल आतुरता. अविश्राम कष्ट घेऊन जर तुम्ही या मार्गावर चालतात तर हे दिव्य परब्रह्म जीवन तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल. स्वामी म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेव. मी सर्वत्र आहे. मी चराचरात व्यापून आहे. मी वारा आहे. मी पाणी आहे. आकाशही मीच आहे. गाणगापुरात ध्रुवावर मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. उगाच चिंता करू नकोस, कारण तुझी चिंता व्यर्थ आहे. तुझ्या पाठीशी प्रत्यक्ष ब्रह्मांड नायक आहे. एकदा मनापासून मला हाक मारून बघ. तुझ्या हाकेला नाही धावून आलो तर मग बोल. सामान्य लोक नेहमी त्यांच्या आदर्शाचे पालन करून सर्वोत्तम लोकांसारखे बनण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा तो आपल्या इंद्रियांवर अवलंबून असतो तेव्हा मनुष्य ब्रह्मसौंदर्य, वाईट गोष्टी आणि वाईट सवयीकडे आकर्षित होतो. जसा जळत्या दिव्याच्या प्रकाशाने अमाप अंधार दूर होतो, त्याचप्रमाणे मनातील अज्ञानाने भरलेल्या अंधाऱ्या खोलीत सकारात्मक विचाराचे तेल टाकून ज्ञानाचा प्रकाश उजळून टाकाल, तेव्हा अज्ञाच्या रूपातील अंधारच नाहीसा होईल. ज्याला कोणाबद्दल
वाईट भावना आहे, वाईट विचार करतो, मत्सर करतो, वाईट बोलतो, आपल्या धर्माचे आणि कर्तव्याचे पालन करत नाही, तो कधीही मोक्ष प्राप्त करू शकत नाही. जेव्हा आपण इतरांची निंदा करतो तेव्हा त्यांच्या नशिबात दुःख आणि दुःख आपल्याला भोगावे लागते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, स्वतःला माझ्या स्वाधीन करा, भगवंतावर विश्वास ठेवा आणि कोणत्याही परिणामाची इच्छा न ठेवता निस्वार्थपणे, निर्दोषपणे आणि निष्पक्षपणे कार्य करा. तुमचे जीवन सुख आणि समाधानाने भरून जाईल. दुःख तुम्हाला कधी स्पर्श करणार नाही आणि मोक्ष प्राप्त होईल. तुमचा परमेश्वरावर विश्वास असल्यास कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा आणि त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा. देव तुमचे ऐकतो की नाही हे तुमच्या विश्वासावर अवलंबून असते. देवावर श्रद्धा ठेवून तुम्ही त्याला मनापासून स्मरण केले तर तो नक्कीच येईल आणि तुम्हाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मदत करेल. आपण किती लोकांना किंवा प्राण्यांना मदत केली याचा कधीही गर्व करू नका, कारण देव स्वतःच तुम्हाला मदत करतो. तुम्ही फक्त एक साधन आहात. कोणाचेही भले करून कधी उपकार करू नका, नाहीतर ती कृती निरर्थक होईल आणि मिळणारे बक्षीस व्यर्थ जाईल. मोठी उद्दिष्टे निर्माण करण्यासाठी आणि स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला कल्पनाशक्ती असायला हवी. जो माणूस एखादी चांगली कर्म करताना त्याला आपले नशीब आणि बक्षीस मानतो, अशा व्यक्तीला त्याच्या कृतीचे फळ अपेक्षेपेक्षा जास्त मिळते. फळाच्या अपेक्षेने काम करणाऱ्या व्यक्तीचे मन कधीही शांत आणि समाधानी राहत नाही, कारण त्याची तळमळ प्रत्येक नवीन शिखरावर पोहोचत राहते. अशा रीतीने त्याचे मन कधीच समाधानाचा आनंद घेऊ शकणार नाही. पुन्हा पुन्हा जन्म घेणाऱ्या अमर्याद इच्छा माणसाला इंद्रियाचा गुलाम बनवतात. तुमच्या मनात शंकांना कधीही जन्म देऊ नका. या शंका तुमच्या मनात गैरसमजाचे डोंगर निर्माण करून जीवनातील सुख शांती हिरावून घेतात. राग येणे व्यर्थ आहे. जर तुम्ही रागाच्या भरात प्रतिक्रिया देत राहिलात तर त्याचा अर्थ असा होतो की तुमच्या देवाच्या कर्म नियमावर विश्वास नाही. जर कोणी तुमचे वाईट केले तर कर्म स्वतः त्याची काळजी घेईल. नेहमी तुमच्या मनावर ताबा ठेवा, अन्यथा हे मन तुमचे सर्वात मोठे शत्रू बनून तुम्हाला वाईट कृत्य करायला लावू शकते. सहमत असाल तर टाईप करा, आजपासून मी वाईट कृत्य करणार नाही. उपकार करण्याऐवजी दान करा. काळजी करण्याऐवजी विचार करा. स्वतः सक्षम असल्याशिवाय एकाच व्यक्तीला कधीही मदत करू नका. बुद्धीमध्येपेक्षा ज्ञान हे नेहमीच चांगले असते. त्यामुळे ज्ञान कमवत राहा आणि वाटायला शिका, जेणेकरून इतरांचे जीवन सुधारता येईल. स्वामी म्हणतात, संकटांना कधीच कंटाळायचं नसतं, त्याला सामोरे जायचं असतं. कोणी नाव ठेवले तर थांबायचं नसतं, आपलं चांगलं काम करायचं असतं. अपमानाने कधीच खचायचं नसतं, जिद्दीने बळ वाढवायचं असतं. नाराज मुळीच व्हायचं नसतं, चैतन्य सदा फुलवायचं असतं. पाय ओढले म्हणून परतायचं नसतं, पुढे आणि पुढे जायचं असतं. लोकनिंदेला कधी घाबरायचं नसतं, आपलं सामर्थ्य दाखवायचं असतं. जीवनात खूप करण्याजोगे असतं, आपलं फक्त तिकडे लक्ष नसतं. रागात कोणाला बोलायचं नसतं, प्रेमाने मन जिंकायचं असतं. नशिबात जे लिहिलं आहे त्याची तक्रार करू नका. आपण इतके समजदार व्हायचे बाकी आहात अजून की स्वामींच्या योजना समजू शकाल. नामस्मरण चालू ठेवा आणि लक्षात असू द्या की श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी आहेत. आपल्या अंतकरणाला भाव चांगला ठेवून राहणाऱ्या व्यक्तीस स्वामी समर्थ त्या क्षणी मदतीची साथ देतात, ज्या क्षणी त्या व्यक्तीसोबत कोणीही नसतं. आजच्या लीलेत स्वामींनी उंदराला जिवंत करून हे संकेत दिले की जर तुमच्या जीवनात उंदरासारखे उपद्रवी त्रास देणारे माणसं
व नकारात्मक घटना घडत असतील तर त्या आपली परीक्षा घेण्यासाठीच आपल्या जीवनात येत आहेत असं समजा. पण सकारात्मक भावनेवर, ईश्वरीय भावनेवर, स्वामी भावनेवर कितपत स्थिर झालो आहोत याचे मोजमाप करण्यासाठी स्वामी त्यांना जिवंत करत असतात. ही अनन्य भक्तीची भावना बाळगा. मग बघा, एकदा की आपण स्वामी भावनेवर स्थिर झालो, मग हे त्रास देणारे या उपद्रवी आपोआप विलीन होतात. मग स्वामी त्यांना पुन्हा जिवंत करत नाही. अशी व्यक्ती व घटना आपल्या जीवनात पुन्हा कधीच येत नाही. स्वामींनी जेव्हा आपण तळमळीची प्रार्थना करतो त्याच क्षणी स्वामी आपली प्रार्थना ऐकतात आणि त्यांच्या दिव्य नियोजनानुसार सारे ब्रह्मांड कामाला लागते. मग जे जे घडते आहे ती स्वामी इच्छा म्हणून पूर्ण करायचे आहे. आपली टीका करणारा असेल व स्तुती करणारा, त्या प्रत्येक व्यक्तीला स्वामींनीच पाठवलेला आहे. म्हणून धन्यवाद द्यायचे आहे. त्याच्याद्वारे जे शिकवलं जात आहे ते शिकायचं आहे आणि स्वामी संकेताप्रमाणे आपले कर्म करत राहायचं आहे. मग बघा, यश नक्कीच मिळणार. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणजे फुलांची पाकळी, अध्यात्माला जोडून ठेवणारी साखळी. अशक्यही शक्य करतील स्वामी, संकटात पडण्याआधीच तारतील स्वामी. स्वामी साऱ्या ब्रह्मांडाची माऊली, शेवटपर्यंत ठेवतील आपल्या भक्तांवर सुखाची सावली. जेव्हा देवाने मनुष्याची निर्मिती केली तेव्हा त्याने मनुष्याला 3 पाने दिली. पहिल्या पानावर जन्म लिहिले, तिसऱ्या पानावर मृत्यू लिहिले, दुसरे पान कोरेच ठेवले. त्यावर काय लिहायचं ते मनुष्यावर सोडले. मनुष्य जसे कर्म करतो तसे ते पान भरत जाते. या दुसऱ्या पानालाच जीवन असे म्हणतात. एकाने देवाला विचारलं की कोणत्या प्रकारची माणसं तुमच्या जवळ असतात. देवाने उत्तर दिलं, ती माणसं जी बदला घेण्याची क्षमता असून सुद्धा दुसऱ्यांना माफ करतात. आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे. त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागतो. पहाटे उठावे आणि भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर आणून प्रार्थना करावी आणि तुझे विस्मरण जिथे होते तिथे मला जागृत करीत जावे. नाही मला आता तुझ्याशिवाय आसरा, असे म्हणून त्याला मनपूर्वक नमस्कार करावा. मनुष्य कसाही असला तरी भगवंताच्या स्मरणात त्याला समाधान खात्रीने मिळते. हा स्वामी संदेश प्राप्त करण्यासाठी आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही, समाधानासारखे कोणतेही सुख नाही, लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही. हे घर श्री स्वामी समर्थांचे आहे. श्री स्वामी समर्थ हे घर चालवितात. श्री स्वामी समर्थ महाराज या घराचे यजमान आहेत. आम्ही सर्वजण श्री स्वामी समर्थांच्या कुटुंबातील आहोत. आमची सुखदुःखे ही आम्ही श्री स्वामी समर्थांची इच्छा समजतो. श्री स्वामी समर्थांच्या इच्छेतच आमचे कल्याण आहे. श्री स्वामी समर्थांच्या कृपा आहे हे आमचे जीवित ध्येय आहे. श्री स्वामी समर्थ नामस्मरण आमच्या ध्येयप्राप्तीचे साधन आहे. श्री स्वामी समर्थांचं नाम घेणं म्हणजेच त्यांची कृपा लाभणं. श्री स्वामींची कृपा लाभणं म्हणजेच जीवन कृतार्थ होणं. स्वामी म्हणतात, वस्तुस्थितीचा स्वीकार करून तिला सुरेख आकार देण्याचा प्रयत्न करणे हीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. स्वामींना जे आवडते ते करणे आणि ना आवडते ते सोडणे म्हणजे स्वामी सेवा. स्वामी समर्थांना काय आवडते? पहिलं, नामस्मरण. दुसरं, कोणत्याही परिस्थितीत समाधान. तिसरं, नेहमी गोड वाणी. आणि चौथं, आपल्या चांगल्या वागण्याने लोक जोडण्याची कला. स्वामी समर्थांना काय आवडत नाही? पहिलं, ढोंग. दुसरा, आळस. तिसरा, अभिमान. चौथा, परनिंदा. एवढे सांभाळावे, स्वामी आपल्या पाठीशी नक्कीच उभे राहणार. आपल्या आयुष्यात येणारी माणसंही झाडाच्या अवयवासारखी असतात. काही फांदीसारखी जास्त जोर दिला की तुटणारी, काही पानासारखी अर्ध्यावर साथ सोडणारी, काही काट्यासारखी सोबत असून टोचत राहणारी आणि काही मुळासारखी
न दिसताही सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारी. सुखाची अपेक्षा असेल तर दुःखही भोगावे लागते. प्रश्न विचारायचे असतील तर उत्तरही द्यावे लागते. भावनांचा आणि वेदनांचा हिशोब कधीच लावता येत नाही जगात. कर्म करत राहायचे, त्याचे फळ कधी ना कधी तरी मिळतेच हे मानत स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून तरतात असा विश्वास भक्तांना आहे. किती संकट आली तरी स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेले जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने नक्कीच जीवनाचे सार्थक होते. मित्रांनो, आयुष्यात आपल्याला प्रत्येक गोष्टीला सामोरे जावे लागते. जीवनात संघर्षाशिवाय कोणताही पर्याय नाही. जर तुम्ही मनापासून संघर्ष केला तर तुम्हाला यश हे नक्कीच मिळते. आपण हार न मानता एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी आपले प्राणपणाला लावतो आणि ती गोष्ट आपण पूर्ण करतो. पण त्यासाठी लागते ती गरज आत्मविश्वासाची, धैर्याची. हे जीवन, हे आयुष्य आपल्याला एकदाच मिळते. त्यामुळे ते असे जगा की तुमच्यासोबत असणारा प्रत्येक व्यक्ती सुद्धा आनंदी राहिला पाहिजे. या दोन गोष्टीमुळे जग तुम्हाला ओळखते. तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रुबाब आणि तुमच्याजवळ काहीच नसताना तुम्ही बाळगलेला संयम. जगावे तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे. शत्रू कोणीही असो, कितीही मोठा असो, किती बलवान असो, त्याला बिनधास्त सामोरे जायचे आणि आपला विजय हासिल करायचा. स्वतःला कधीच कमी लेखू नका, कारण वादळामध्ये मोठे मोठे वृक्ष उन्मळून पडतात, पण त्याच वादळात गवत मात्र घट्ट टिकून राहतं. अपमानाचे उत्तर एवढे नम्रपणे द्या, अपमान करणाऱ्याला स्वतःचीच लाज वाटली पाहिजे. लोक जेव्हा तुमच्या विरोधात बोलतील, आवाज वाढवतील, तेव्हा घाबरून जाऊ नका. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही. खेळाडूला फक्त जिंकायचे असते. एवढे लहान बना की प्रत्येक व्यक्ती तुमच्यासोबत बसू शकेल आणि इतके मोठे बना की जेव्हा तुम्ही उभे राहाल तेव्हा कोणीही बसलेले नसेल. ज्या दिवशी आपला जन्म झाला तोच दिवस, तीच वेळ आपल्यासाठी शुभ. जन्माला येताना कधी मुहूर्त पाहिला नाही व मरतानाही पाहणार नाही, तरी सुद्धा आयुष्य संपूर्ण मुहूर्त पाण्यात जाते. आपल्यासाठी सगळेच दिवस, सगळीच वेळ शुभ आहे. फक्त इच्छाशक्ती प्रबळ असावी आणि करण्याची इच्छा असावी. बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला केव्हाही चांगला. नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो त्याचा दोष आहे, तुमचा नाही. स्वामी तुमच्या नेहमीच पाठीशी उभे आहे. आता आपण स्वामींची एक कथा ऐकणार आहोत. कथा सुरू करण्यापूर्वी तुम्ही स्वामीचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर कथेला सुरुवात करू. एकदा एक तरुण मुलगा भिकूकडे जातो आणि म्हणतो, माझे नशीब इतके वाईट का आहे? मला माझ्या आयुष्यात जे हवे होते ते मला कधीच मिळाले नाही. मला नेहमीच यश आणि निराशा मिळाली आहे. परंतु मी अशा अनेक लोकांना भेटतो, अशा लोकांना जाणून घेतो ज्यांच्या आयुष्यात कशाचीही कमतरता नाही, ज्यांना त्यांच्या आयुष्यात जे हवे होते ते मिळाले आहे. गुरु, असे का? काही लोकांना सर्व काही मिळते. ते जे काही करतात ते प्रत्येक गोष्टीत यशस्वी होतात. काही अशी लोक आहेत जे सर्व काही मिळवतात, तर दुसरीकडे बहुतेक लोक माझ्यासारखीच स्वप्ने पाहत राहतात, पण ते कधी त्यांच्या इच्छित गोष्टी आणि यश मिळवू शकत नाही. म्हणून तुम्ही मला एक मार्ग सांगा ज्याद्वारे मी माझे नशीब देखील बदलू शकेन, मी ते निश्चित करू शकेन आणि इच्छित यश मिळवू शकेन. भिकूने मुलाचे लक्षपूर्वक ऐकले आणि नंतर म्हणाले की तुम्ही यशस्वी लोकांबद्दल बोलत आहात. त्यापैकी काही अंशतः यशस्वी झाले आहेत, परंतु त्यापैकी बहुतेक यशस्वी झाले आहेत कारण त्यांनी ते कमावले आहे. महत्त्वाच्या सवयी आणि एक विशेष वृत्ती
असणे खूप महत्त्वाचे आहे. आज मी तुम्हाला याबद्दल सांगणार आहे. फक्त माझी संपूर्ण गोष्ट शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका. ती व्यक्ती म्हणाली, होय गुरु, मी तुमची संपूर्ण गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो. आपल्यासमोर येणाऱ्या प्रत्येक आव्हानावर आपण उपाय शोधू शकतो. सर्व आपले हृदय शोधण्यासाठी धडपडत आहे. तुम्हाला शोधणे म्हणजे मनाची अशी स्थिती प्राप्त करणे जिथे प्रेम, चांगले आरोग्य, लक्ष आणि आनंद आहे. जिथे कोणतेही प्रतिबंध नाही, द्वेष नाही, कोणतीही चिंता नाही, युद्ध नाही, फक्त शांतता आहे आणि आनंद. जीवनात यश हवे असेल तर संकटांना सामोरे जावे लागते. तुम्हाला तुमची तयारी मिळवण्यासाठी देवाचे नामस्मरण करत राहायचे आहे. लवकरच तुमची इच्छा पूर्ण होणार आहे, पण नामस्मरण करणे सोडू नका. सकारात्मक बदल होणार आहे आणि तुमच्या सर्वात महत्त्वाच्या प्रार्थनेचे उत्तर दिले जाईल आणि नक्कीच तुमची प्रार्थना पूर्ण होईल. तुम्ही यावर सहमत असाल तर खाली कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. आता लवकरच तुम्ही तुमच्या जीवनात नवीन अध्यायात प्रवेश करणार आहात. घाबरू नका, कारण आम्ही सोबत असताना घाबरण्याचे काहीच कारण नाही. तुम्ही तुमच्या मनाला सांगा, हे मना, तू आता निशंक हो, निर्भय हो. स्वामी बळ आहेत, पाठीशी सर्व काही चांगलेच होणार आहे. तुम्ही फक्त सकारात्मकतेने आपल्या कर्माकडे वाटचाल करा आणि मग ते नक्कीच तुम्हाला प्राप्त होईल. जीवनात निर्णय घेण्याची ताकद ज्या व्यक्तीच्या अंगात आहे तो भूतकाळात काय घडले याचा विचार न करता वर्तमान आणि भविष्य काळाचा विचार करून पुढे जात असतो. तुमच्या स्वप्नांच्या दिशेने आत्मविश्वासाने पुढे जा आणि तुम्ही तिच्या आयुष्याची कल्पना केली आहे ते आयुष्य जगा. आयुष्यातील प्रत्येक अनुभव, मग तो चांगला असो किंवा वाईट, तो तुम्हाला घडवत असतो. तुम्हाला एक नवीन अनुभव, एक शिकवण देत असतो. म्हणून आयुष्यातल्या प्रसंगाला घाबरू नका. त्यांना सामोरे जा, त्यातून नवीन काहीतरी शिकायला मिळेल. कुणास ठाऊक तो प्रसंग तुमच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरू शकतो. जगात यशाचा मार्ग असेल तर तो मी नक्कीच शोधेन आणि नसेल तर मी निर्माण करेल, असा विश्वास स्वतःवरती असायला हवा आणि कृतीमध्ये उतरवायला. मग मी तुम्हाला मदत नक्कीच करेन. फक्त तुमची मेहनत करण्याची तयारी असू द्या. तुम्ही कष्ट करायला तयार असाल तर खाली कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी, मी तयार आहे असं टाईप करा. स्वामींनी आजवर इथवर सुरक्षित आणलं, पुढेही सुरक्षित नेतील यावर विश्वास ठेवा. आपली इच्छा पूर्ण होणार यावर विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा. कर्म करत राहा, फळ मिळणारच. अडचणी किती येऊ द्या, प्रारब्ध पुढे कोणीही जात नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, वादात दिवे लावायचे स्वप्न पहा. नियती मदत केल्याशिवाय राहणार नाही. या ब्रह्मांडात एकच परमचैतन्याची सत्ता आहे, ज्याला आपण श्री स्वामी समर्थ म्हणतो. आणि ही शक्ती मानवी बुद्धीच्या पलीकडे आहे व मानवाला वाटणाऱ्या अशक्य गोष्टी सहज शक्य करू शकते. आयुष्यात काहीही नसले तरी चालेल, पण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांचा हात डोक्यावरती असावा. मग काही मागायची गरज नाही, कुणापुढे हात पसरायची गरज लागणार नाही. मग आयुष्य सुख, आनंद, समृद्धीने भरून जाईल. कोणतेही कामानिमित्त घराबाहेर पडताना स्वामींना सांगितल्याशिवाय घराबाहेर पडू नका. स्वामींना सांगून घराबाहेर पडा आणि नवीन दिवसासाठी स्वामींना धन्यवाद द्या. तुमचे काम नक्कीच होणार. काम होत नाही म्हणून सर्व सोडून द्यावं असं नाही. विश्वास ठेवा, जे आता घडत आहे त्यामुळे अनेक चांगल्या गोष्टी येणार आहेत. तर मग चला आज स्वामींना प्रार्थना करूया. हे समर्था, तुझ्या नामाचा महिमा इतका आगात आहे, कदाचित तुला सुद्धा माहीत नाही असेल. या नामाने तुझ्या सगुण रूपाचे दर्शन होतेच, पण तुझ्या निर्गुण तुपाचा अनुभव सुद्धा होतो. जेव्हा आपण एखाद्याला बोलण्यासाठी आणि त्यांचे ऐकण्यासाठी प्रोत्साहित करतो, मग ते त्यांच्या यशाबद्दल किंवा त्यांच्या समस्याबद्दल बोलत असले तरी आपण त्यांचे ऐकणे त्यांना चांगले वाटते आणि असे केल्याने आपण त्यांचा विश्वास आणि आत्मविश्वास वाढवतो. समर्थन दोन्ही जगू शकतात. आपण लोकांचे लक्षपूर्वक ऐकल्याने आपण त्यांच्या दृष्टीने एक प्रभावी आणि गंभीर व्यक्ती बनतो. आपले वाईट हे या वस्तुस्थितीचे प्रतीक आहे की आपण पुढे जात आहोत आणि जेव्हा आपण आपल्या वाईटाला मागे वळून प्रतिसाद देत नाही
तेव्हा त्याचे नकारात्मक परिणाम आपण तिथेच काढून टाकतो. मग आपल्याला मिस्टर किंवा डेट मिळते. आपण आपले सर्वोत्तम देत राहिले पाहिजे. आपल्या कामाचे खरे कोणी घेतले तरी चालेल, परंतु योग्य वेळ आपल्याला आपल्या कामाचे फळ देते. चुकीचे बोलणे आणि आपले काम घेण्याचा प्रयत्न करू नये. त्यांच्याकडून बदला घेण्याच्या विचारात आपला वेळ वाया घालवतो. आपण ध्यान, नामस्मरण करून आपल्यामध्ये आध्यात्मिक शक्ती आणली पाहिजे. आपल्याला आपल्यावर खात्री असेल तर आपल्याला यशस्वी होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. ध्यान, नामस्मरण या रूपातून मिळालेली शक्ती आपल्यामध्ये खूप बदल घडून आणते. असे काही नियम आहेत ज्याद्वारे आपण आपल्यातील आध्यात्मिक शक्तीला जागृत करू शकतो आणि टिकवून ठेवू शकतो. आपण ध्यान आणि एकांतातून स्वतःला जाणून घेण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण नेहमी नम्र असलो पाहिजे. आपण कधीही आपली संपत्ती आणि सामर्थ्य दाखवू नये. आपण जे काही करतो ते आपण उत्साहाने केले पाहिजे. आपण जबाबदारी घेण्यास नेहमी तयार असले पाहिजे, कारण ही सवय आपल्याला अधिक कडक बनवते. जर कोणी आपल्याला सल्ला मागितला तर त्याच्या समस्याकडे वैयक्तिक लक्ष द्या आणि त्याला तोडगा काढा. जर आपण आपले शब्द आणि वचने खरी करून दाखवली तर ते आपल्याला खूप आदर आणि आपल्याला आशीर्वाद देखील देतील. आपण आपली छोटी आश्वासने पूर्ण करून मोठे यश मिळवू शकतो. जसे की आपण एखाद्या समस्येचे निराकरण केल्यावर एखाद्याला भेटण्याची वेळ आली तर आपण त्याला त्या ठराविक वेळ भेटले पाहिजे. आपण दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कुणी आपल्याला समस्या किंवा मजबुरी आपल्याशी शेअर केली असेल तर आपण त्याचे शब्द गुप्त ठेवले पाहिजे. असे केल्याने आपण समोरच्या व्यक्तीचा विश्वास जिंकतो आणि त्याच वेळी आपण नेहमी आपल्याशी संबंधित असलेल्या लोकांशी प्रामाणिक राहिले पाहिजे. आपण आपला वेळ कसा आणि कोणासोबत घालवतो यावर आपल्या यशाचा निर्धार अवलंबून असतो. यासाठी आपण आपल्या मित्रांचे वेळोवेळी आढावा घेत राहायला हवे की आपले मित्र चांगले भविष्य घडवण्यासाठी काम करत आहेत का. तो आपल्याला योग्य आणि सकारात्मक सूचना देतो. तो आपल्याला मदत करतो का. कठीण प्रसंगी द्वेष करण्यापैकी एक नसून आपण तिरस्कार करणाऱ्या मित्रांपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपल्याला मागे खेचले पाहिजे. यासह आपण आपले जीवन नवीन आणि चांगले ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण संयमाचे महत्त्व देखील समजून घेतले पाहिजे, कारण मोठे साध्य करण्यासाठी वेळ लागतो आणि महत्त्वाची उद्दिष्टे. म्हणूनच आपण आपल्या ध्येयाकडे दररोज एक पाऊल टाकत राहिले पाहिजे. जे आपल्यासोबत काम करतात ते केवळ आपल्यासाठीच नाही तर येणाऱ्या पिढीसाठीही काहीतरी घडवतात. जेव्हा आपल्याला वाटते की आपले काम पूर्ण झाले आहे तेव्हा आता 10% अधिक खर्च केला पाहिजे. त्या कामात झालेल्या चुका कमी करण्यासाठी वेळ द्यावा. असे केल्याने आपल्या कामासाठी समर्पण वाढते. पैशाने आपल्यावर ताबा ठेवता कामा नये. आपल्या कमावलेल्या पैशाचा काही उपयोग आपण इतरांच्या मदतीसाठी केला पाहिजे, कारण दान केल्याने संपत्ती शुद्ध होते आणि मन शांती वाढते. यशाच्या शिखरावर पोचायला आपल्याला खूप वेळ लागतो, पण तिथे पडायला जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे यश कधीच आपल्या डोक्यात जाऊ नये. आपण आपल्या चारित्र्याचा एक चांगला आदर्श समाजात ठेवला पाहिजे, जेणेकरून लोक त्यांचे अनुसरण करू शकतील. आयुष्यात शिकणे कधीही थांबू नये. आपण लहान मुलांसारखा विचार केला पाहिजे. त्याच्या कुतूहलामुळे मूल त्याला जे काही सांगू द्यायचे आहे, जे काही जाणून घ्यायचे आहे त्याबद्दल शिकते आणि भविष्याबद्दल स्पष्टपणे विचार करायला सुरुवात केली पाहिजे. आपण हुशार लोकांचा सहवास ठेवला पाहिजे, जे आपल्याला समृद्ध करतात, आपल्याला उंचावतात, प्रोत्साहन देतात, यश आणि आनंद आपल्यासोबत शेअर करतात आणि मग आपण आपला सर्वोत्तम काळ उद्यास येताना पाहू शकतो. आपण निराशवादी लोकांना आपल्या आयुष्यात स्थान देऊ नका. यशस्वी लोकांकडून घेतलेले आणि यशस्वी लोकांकडून शिकून आपण एक आव्हानात्मक आणि मोठे ध्येय ठेवले पाहिजे, जे साध्य करण्यासाठी लोक विचार करतात, कारण ध्येयाशिवाय जीवन निरर्थक आहे. ध्येय जितके मोठे असेल तितकी ऊर्जा आपल्याला आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी अधिक ऊर्जा लागेल. भिक्खू त्या मुलाला म्हणाले, मला आशा आहे की यशस्वी होण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल ते आता समजले असेल. त्याचे आदेश घ्या आणि तिथून निघून जा. हे समर्थ,
तू अनंत कोटी ब्रह्मांडाचा मालक आहेस. आम्ही सर्व तुझे बाळ आहोत. तू आमची सतत काळजी करतोस, आम्हाला संकटातून वाचवतो आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, त्याचा सतत अनुभव देत राहतोस. स्वामी आजवर मला जे दिले ते तुमचेच आहे. मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा तुम्ही मला भरपूर दिलेले आहे. राहिलेले आयुष्यसुद्धा तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख समृद्धी ऐश्वर शांती व चांगले आरोग्याने जाण्यासाठी तुम्ही तुमचा आशीर्वाद द्या आणि नामस्मरणाची ताकद दे. तुमची सतत आठवण होऊ द्या. केवळ तुमच्या पायाशी बसून राहणं हे देखील तुमचं पूजन. तुमच्यापासून दूर असताना तुमचं चिंतन करणं हे देखील तुमचं पूजन. हातात जपाची माळ नाही की मुखात पूजाविधीचे मंत्र नाही किंवा पूजनाचा थाटमाटही नाही. सुगंधित फुलं नाही, रसाळ फळं नाही. माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात घालवा. कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने माणूस प्रगतीपथावर पोहोचतो. स्वामी म्हणतात, मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो. सुखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही. यालाच जीवन म्हणतात. मन मोकळेपणाने कोणाजवळ मनातील इच्छा व्यक्त करायची असेल तर ती आपल्या हक्काच्या दिव्य शक्तीसोबत म्हणजेच श्री स्वामी समर्थांच्या सोबत व्यक्त करावी. या विश्वात सर्व मानवसह पशु पक्षी प्राणी सर्वांचे चालक मालक पालक स्वामीच आहेत. स्वामींचे सर्वांवर खूप प्रेम आहे आणि या प्रेमापोटी स्वामींनी अवतार घेतलेला आहे आणि तुम्हा आम्हा सर्वांना नामाचा उपहार दिला आहे. आयुष्यात कोणतीच गोष्ट कधीही कायमची नसते. एकतर तिचा काळ संपून जातो किंवा आपली वेळ संपून जाते. जीवन तणावपूर्ण करू नका. नेहमी स्वतःसाठी वेळ काढा. त्यामुळे आयुष्यातील वर्षे वाढतीलच असं नाही, परंतु वर्षातील आयुष्य मात्र नक्कीच वाढेल. स्वामी भक्त हो. आपण श्री स्वामींना मनापासून हाक दिली तर आपल्याला स्वामी दर्शन देतात. आपला सर्व प्रपंचभार स्वामीवर सोडावा. तेच सांभाळतील. नित्यस्वामी नाम घेत राहा. स्वामी समर्थ आपल्यावर लक्ष ठेवून आहेत. जेव्हा अनन्य भक्ती प्रत्यक्षात कृतीत येते तेव्हा तिथे रूपांतर सेवेत होते आणि जेव्हा स्वामींना असे पात्र शरीर भेटते तेव्हा स्वामी महाराज त्या शरीरामार्फत भक्तीचा प्रसाद वाटण्याचे कार्य सुरू करतात. त्या शरीरामध्ये भक्ती, विश्वास, सहाता, रचनात्मक कृतज्ञता आदी ईश्वरीय गुण चमकतात. या शरीराला सेवेकरी असे म्हणतात. ज्याप्रमाणे ताकामध्ये लोणी असतेच, लोणी प्रगट करण्यासाठी ताक घुसळावे लागते, अगदी तसेच नामातच सर्व कृपा दडलेली आहे. या कृपेचा अनुभव घ्यायचा असेल तर निरंतर नाम घ्यावेच लागेल. हे ब्रह्मांड नायक माझे स्वामी माऊली, तुला अनंत कोटीचा धन्यवाद. असेच तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या. कोणत्याही गोष्टीसाठी मी समर्थ आहे असे म्हणण्यापेक्षा स्वामी समर्थ आहेत असे म्हणा. मग बघा स्वामी तुमचे कामं कसे पूर्ण करतात ते. मनातला कचरा रोज साफ केला पाहिजे. तो कुठल्याही झाडूने नाही तर देवाच्या नामजपाने झाडला जातो. आता हा कचरा कुठला तर पहिला मीपणा, दुसरा अहंकार, तिसरा गर्व, चौथा वासना, पाचवा काम, सहावा क्रोध, सातवा लोभ आणि आठवा मत्सर. माणूस नेहमी म्हणत असतो मी अमुक प्रॉपर्टीचा मालक, हे सर्व माझं आहे. तेव्हा देव हसत असतो, म्हणतो अरे वेड्या, सर्व सातबारा तर माझ्या मालकीचा आहे. तुला फक्त 70 ते 80 वर्षाच्या कराराने पाठविलेला आहे. ज्यावेळेस हा करार संपेल त्यावेळेस तुला शर्टाचे बटन लावायला सुद्धा वेळ मिळणार नाही. तू कसला मालक. स्वामी समर्थ म्हणतात बऱ्या वाईटाचे, खऱ्या खोट्याचे, पाप पुण्याचे साक्षीदार या जगात केवळ 2 आहेत. एक माणसाचा आत्मा आणि दुसरा मी. यावर तुम्ही सहमत असाल तर खाली कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा आणि त्यासोबत आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. जो व्यक्ती कायम दुःखाचे रडगाणं गात राहतो त्याच्या दारावर उभे असलेले सुख बाहेरून परत जाते आणि जो व्यक्ती स्वामीवर श्रद्धा ठेवून स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळून राहतो त्याला स्वामी कृपेने सुख प्राप्त होते. आपल्या जीवनाची तुलना इतरांशी करत बसू नका. सूर्य आणि चंद्र यांच्यात तुलना नसते. जेव्हा त्यांची वेळ असते
तेव्हा ते दोघे चमकतात. सृष्टीचा नियता परमात्मा जेव्हा माणूस पूर्णपणे हरतो तेव्हा त्याला अशा एका शक्तीची आठवण होते जी त्याच्या सोबत नेहमी असते, आणि ती शक्ती म्हणजेच जगाचा नियता परमात्मा. काही लोक देवाला मनुष्यात पाहतात तर काही लोक मूर्तीमध्ये. ज्यांची जशी निष्ठा भगवंत त्यांना तसाच दिसतो. आपल्या वेदांमध्ये सुद्धा लिहिलेले आहे ना, यथादृष्टी तथा सृष्टी. देवाकडे माझे कष्ट कमी कर अशी मागणी करण्यापेक्षा मला ते कष्ट सहन करण्याची ताकद दे असे मागा. आपण कुणाचे वाईट केले नाही तर देव आपले सुद्धा वाईट करत नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. विश्वास ठेवा देवावर, तो सगळं व्यवस्थित करतो. मनुष्य हा सुद्धा भगवंताचे एक रूपच आहे. मनुष्य हा आपल्या कर्माने पाहिजे ते मिळू शकतो. ईश्वराला बाहेर कुठे शोधू नका, तो आपल्यातच आहे. थोर साधू संत ग्रंथामध्ये सांगून गेले, दया क्षमा शांती जेथे आहे तेथे ईश्वराची उपस्थिती असतेच. हाच भगवंत अनेक रूपांमध्ये आपल्या आजूबाजूलाच उपस्थित आहे. मनात श्रद्धा असेल तर देवाकडे जाण्याचा रस्ता सुद्धा मिळतो. स्वामी एक उदाहरणार्थ सांगतात, खूप कमी दिवस जगणारे फुलपाखरू माणसाला जगण्याचा एक नवीन अर्थ सांगून जातात की आयुष्य छोटे असले तरी चालेल, पण जगताना जीवनात वेगळे रंग भरून जगा. फुलपाखरांचं आयुष्य केवळ 14 दिवसांचे असते. त्या 14 दिवसांच्या आयुष्यात ते एका अळीपासून तर एक परिपूर्ण फुलपाखरू होईपर्यंत स्वतःचा जीवन प्रवास करते. अळीला जेव्हा वाटतं की आता आयुष्य संपलंय तेव्हा तिचं रूपांतर एका सुंदर फुलपाखरात होते. म्हणून माझ्या प्रिय बाळा, हरून जाऊ नकोस. कदाचित त्याच्या एक पाऊल पुढे तुझे सुख लपलेले असेल. फुलपाखरू महिने मोजत नाही, मात्र क्षण मोजतात आणि त्याचा पुरेपूर आनंद घेतात. माणसाने सुद्धा असेच जगले पाहिजे. फुलपाखरूसारखा आहे मी आणि मला रंगीबिरंगी स्वप्नामध्ये जगायला आवडते असे मनाशी बाळगून आयुष्य जगून बघा. आयुष्य खूप सुंदर आहे मित्रांनो, फक्त ते जगता आलं पाहिजे. ज्या गोष्टीपासून तुम्हाला त्रास होतो त्याकडे दुर्लक्ष करून ज्यापासून तुम्हाला सुख मिळते त्याकडे लक्ष द्या. सुख हे फुलपाखरासारखे असते. पाठलाग केला तर उडून जातं, बळजबरी केली तर मरून जातं. निरपक्षपणे काम करत राहिलं पाहिजे. जीवनात अडचणी किती असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात, शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात, संयम राखल्यास त्या संपून जातात आणि परमात्माचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात. यावर तुम्ही सहमत असाल तर खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि त्यासोबत आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला दुःख देणाऱ्यांची जगात कमी नाही, हे जितकं सत्य आहे तितकंच सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामीशिवाय कोणीच नाही. जीवनात 2च वाक्य लक्षात ठेवा, मनाप्रमाणे झाले तर ईश्वराची कृपा आणि मनाविरुद्ध झाले तर ईश्वराची इच्छा. दोन्हीमध्ये तुम्हाला समाधान मिळणारच. भिवू नका, स्वामी तुमच्या पाठीशीच आहे. स्वामी दरबारात पण बसणे म्हणजे आपली काहीतरी मागच्या जन्माची पुण्याई असावी लागते, आणि ते पण परब्रह्मासमोर बसणे सोपे नाही. नेहमी देवावर विश्वास ठेवा, कारण अजूनही काही प्रश्न आहेत ज्याची उत्तर गुगलवर सापडत नाही. जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका, कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात. कुणालाही न दुखवता जगणे याच्या इतके सुंदर कर्म जगात दुसरे कुठलेच नाही, आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवण्याची गरज राहत नाही. खूप दूरवर पाण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात. त्यामुळे जे तुमच्याजवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा, मग त्या वस्तू असोत किंवा आपली माणसं. चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशिराच मिळतात. संयम ठेव, तुझी वेळ पण लवकरच येईल. स्वामी म्हणतात, असा चेहरा पाहत बसू नको. आता लवकरच तुझ्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य आनंदाने भरून जाणार आहे. सर्व काही तुझ्या मनासारखं घडणार आहे. नवीन नोकरीच्या संधी मिळतील, पैशाचे मार्ग निर्माण होतील,
व तुझी आर्थिक परिस्थिती सुधारेल. मी तुझ्यासाठी योग्य ते नियोजन केले आहे. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि त्यासोबत आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या बाळा, जीवनात चांगली कर्मे करत चल. चुकलेल्यांना मार्ग दाखव, अनाथांचा हात धर, भुकेल्यांना खाऊ घाल. मग बघ, मी तुला काहीही कमी पडू देणार नाही. तुझ्या चित्तामध्ये नेहमी माझे चिंतन असू देत. मग बघ तुझे जीवन कसे सोपे होऊन जाते. तू कसली चिंता करू नकोस. प्रत्येक गोष्टीला माझे श्री स्वामी समर्थ आहेत असे मनाला म्हणा. माझ्या बाळा, एक गोष्ट नीट समजून घे. अडचण आयुष्यात नव्हे तर त्या आपल्या मनात असतात. तू ज्या दिवशी तुझ्या मनावर विजय मिळवशील त्या दिवशी तुझ्या आयुष्यातून सर्व अडचणी दूर झालेल्या असतील आणि तू आनंदी आणि सुखी असशील. म्हणून आयुष्यातील अडचणींना किती कंटाळून बसायचं हे तुझं तूच ठरव. स्वामी म्हणतात, माझ्या नामस्मरणाने आयुष्यातील संकट तर थांबणार नाही, कारण संकट हा जीवनाचा एक भाग आहे. पण माझे नामस्मरण, नित्यचिंतन, माझा वरचा विश्वास तुझे संकट एवढे हलके करतील की संकट तुला फुलासारखी जाणवतील. वेळेला नक्कीच महत्त्व द्या, पण जिथे तुम्हाला महत्त्व नाही तिथे वेळ वाया घालू नका. दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या 2 हातापेक्षा अधिक उपयुक्त आहे. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी तरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी चांगलं घडत असतं. इतकंच की ते आपल्याला कधी दिसत नाही. स्वामी सांगतात, योग्य वेळ येऊ दे. जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथं तुझी सहनशक्ती संपेल तिथे आम्ही असूच. नियती किती चांगली असू द्या, ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते. आणि आपला दिखावा किती चांगला असू द्या, परमेश्वर आपली नियत ओळखून आपल्याला फळ देत असतो. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे. स्वामी म्हणतात, ज्या संधीची तू आजपर्यंत वाट पाहत होतास ती संधी मी तुला मिळवून देणार आहे. मी तुझ्या आयुष्यात काहीतरी आश्चर्यकारक करणार आहे. पुढे चालत राहा, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुम्ही हा संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. मी स्वामींना अशी प्रार्थना करतो की तुमच्या मनातील सर्व इच्छा स्वामी पूर्ण करू देत. श्री स्वामी समर्थ.